हरिओम. आज शनिवार 25 मे 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की आनंद मिळवण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. ऐकूया. घरामध्ये सर्वांनी कसं हसून खेळून मजेत असावं. आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली ना तरी ती पुरे पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही. जीवन हे मुदता आनंदमय आहे. सृष्टिक्रमावर सोडलं तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. बरं, आनंद मिळवणं हे सोपं आहे, पण हे समजून आपण सोपं झालं पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत आणि म्हणून आपण हलकं झालं पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो, म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे, पण आपण विषयातच आनंद मानतो आणि मग त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. फोड आला म्हणजे खाज सुटते, खाजवल्यावर रक्त आलं तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो, पण म्हणून खाजवतच राहणं हे योग्य होईल का? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना तो स्वतःच्या तोंडातलं रक्तच सगळत असतो. त्यातलं काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असतं, परंतु तो ते हाडूक काही सोडत नाही. विषयाचा आनंद हा असाच असतो. बरं, कोणतीही वस्तू अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद ते परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. वासना भगवंताकडे वळवली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार? खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर असा स्वयंपाक करून कढत आणि ताजं अन्न खायला मिळतं ना, तोच विस्तव जर घरावर ठेवला तर काय होईल? घर जळून टाकतो. आणि घर जाळून टाकतो त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनवतं ना, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये पण लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवीन असते. वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो ना की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकलं त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असं समजावं. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात आणण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणं याचंच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे. चिरकाळ टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.